SITबद्दल जे काही प्रश्न आहेत ते माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना विचारलं तर जास्त संयुक्तिक राहील. त्याचं कारण SIT ही सगळी जी प्रक्रिया ही गृहमंत्रालयाच्या अंडर येते. त्याच्यामुळे एखादी इन्क्वायरी चालू असताना त्याच्यामध्ये काही बोलणं हे माझ्यासारख्या व्यक्तीला हे शोभत नाही. जे कोणी खासदार नवीन पुन्हा एकदा किंवा पहिल्यांदा संसदेत येत आहेत त्यांना अर्थातच सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत. आम्ही 800 जण ज्या संसदेत काम करतो ते सगळेच इक्वल असतो, म्हणजे सगळे समान असतात एकदा निवडून आल्यावर. त्याच्यामुळे अर्थातच कोणी जे येतील किंवा आलेत या बॅचमध्ये त्यांच्या सगळ्यांना आधी मनापासून शुभेच्छाच असतील. मला नाही माहिती बाबा ह्यातलं, दोन्ही बाजूचे स्टेटमेंट्स काल आलेले आहेत. त्याच्यामुळे एकदा जर एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेकडून आलं असेल की आमच्याकडे तसं काय ऑपरेशन नाही, मग विषयच संपला ना. मग त्याच्यात आणि वेगळं काय बोलायचं. पण ताई आता सगळं स्थिर गरज काय म्हणत असल्या ऑपरेशनची, कशासाठी हे सगळं होतं? आता ह्या प्रश्नाची सगळी उत्तरं तुम्हाला त्यांना विचारायला लागेल ना. आता मी कसं त्याचं उत्तर देणार? पक्षात फोडण्याचा पुन्हा प्रयत्न होतो, उद्या तुमच्याकडे तो प्रयत्न होऊ शकतो. नाही करायला झालं तर काय येऊ शकतं. आणि आपले एजन्सीज तर आहेतच ना. आपलं आईस तर चालूच आहे. आईस काय थांबलेला नाही. उन्हाळा वाढलाय. आईस म्हणजे बर्फ. तुम्ही काय लगेच वेगळा अर्थ काढू नका. मला असं वाटतं हे सगळे विषय फार गांभीर्याने आपण घेतले पाहिजेत. मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे बोलणं मला योग्य वाटत नाही. पण एक जरूर तुम्हाला सांगते, खरात प्रकरणामध्ये जी भयानक गोष्ट झाली म्हणजे माणुसकीला काळीमा असणारी अशी ही गोष्ट आहे. अतिशय दुर्दैवी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला खरं तर एक खूप मोठा धक्का आहे हा. आणि महाराष्ट्रात नाही देशात, म्हणजे मी माझा पार्लमेंटमधला अनुभव सांगते, आपली चेष्टा करून ठेवली आहे या खराताने. कारण राज्यामध्ये देशामध्ये काम करत असताना बाकीच्या राज्यांमधले सातत्याने सगळे जे खासदार किंवा लोक मला दिल्लीत भेटतात ते चेष्टा करायला लागले की अगरे तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय, ज्या पद्धतीने व्हिडिओज येत आहेत काही लोकांचे, ज्या पद्धतीने, हे खूप खूप दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं एक सिस्टम म्हणून की आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे. म्हणजे मीडियाला मी आभार मानेन की तुम्ही त्याच्यात सातत्य ठेवून त्या बातम्या दाखवताय, पण हे दाखवत असताना आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण एक यंत्रणा म्हणून, एक सिस्टम म्हणून फेल झालो का, याचा फार गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण का त्या महिलांना जेव्हा ही व्यक्ती धमकी देत होती तेव्हा त्यातल्या महिलेला एकीलाही जी सक्षम आहे, शिकलेली आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, तिला तो कॉन्फिडन्स का नाही आपण एक समाज म्हणून देऊ शकलो की तिने येऊन कंप्लेन करावी. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी जे सामाजिक कामं करतो आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की ह्या गोष्टी मोडून कशा काढणार. आणि एक पक्ष म्हणून आणि सामाजिक काम म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, महिला आणि युवती काँग्रेस ही ज्या जिल्ह्यांमध्ये ह्या गोष्टी कानावर जरी आल्या तर तिथल्या SPंकडे जाईल आणि कुठल्याही महिलेचं किंवा पुरुषाचं असल्या भोंदू बाबांकडून एक्सप्लॉयटेशन होत असेल तर आम्ही त्याला वाचा फोडायचं आणि हे थांबवायची एक ॲक्टिव्हिटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार संपूर्ण राज्यात घेणार आहोत. आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये माननीय अजितदादा हे एक अविभाज्य भाग होते या सरकारचे, राज्याचे उपमुख्यमंत्री होते. आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला FIR करायला जर रोहित पवारांना महाराष्ट्रातले जिल्हे आणि देशात 10 राज्यात जावं लागत असेल आणि न्याय मिळत नसेल तर मी खरंच काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की काँग्रेस पक्ष, त्याचं नेतृत्व आणि कर्नाटक सरकारनी जो FIR करायला, म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या सरकारने दादाला न्याय द्यायला हवा होता तो काँग्रेस पक्षाने दादाला न्याय द्यायचा पहिल्यांदा तरी सुरुवात केली. याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे, कर्नाटक सरकारचे मनपूर्वक आभार मानते आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करते की आपण सगळे राजकारण बाजूला ठेवून दादा, ज्याच्यातून दादाचा ॲक्सिडेंट झाला, हत्या झाली, जे काय झालं असेल, जे काय, माझा आरोप कुणावरही नाही, माझं एवढंच म्हणते की जे मुद्दे रोहित पवार पोटतिडकीनी राज्यासमोर देशापर्यंत मांडतायत त्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनीही
हा असेंब्लीमध्ये दिला आहे, जो तुमच्या चॅनलवर मी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आमची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की ज्या ज्या मागण्या रोहितनी केलेल्या आहेत त्या त्यांनी तातडीने हाय प्रायोरिटीवर कराव्या. कारण का मला आठवते की याची एक इन्क्वायरी होणार होती, तर त्या इन्क्वायरीचं काय पुढे झालं माझ्या तरी कानावर वाचण्यात किंवा तुम्हाला कुणाला कळलंय का की ती इन्क्वायरी सेटअप झाली, त्याचं अध्यक्षपद कुणाकडे? दादाला जाऊन 2-2.5 महिने झालेले आहेत आता. सीआयडी काय मग करते? कसं काहीच मग नाही. काय म्हणजे काही हालचालच नाही आहे ना. तपासाचे update मग कुठे इन्क्वायरी कुठे, अपडेट काय, आणि का सरकार अपडेट देत नाही? नाही, माझं म्हणणं आहे डिटेल इन्क्वायरी. आपल्याला आठवत असेल तो ब्लॅक बॉक्स बद्दल आपल्याला सांगितलं जायचं, तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात सारखं यायचं की ब्लॅक बॉक्सची माहिती आज मिळणार, उद्या मिळणार, 15 दिवसांनी म्हणणार. किती दिवस झाले? ब्लॅक बॉक्सचं काय झालं? मग मध्येच एक अफवा आली की ब्लॅक बॉक्स जळाला. अरे दादाचे फोन सापडले तर ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? त्याच्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत. माझा कुणावर आरोप नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या घरावर, आमच्या कुटुंबात जो घात झाला, आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे, त्या दुःखातून आम्ही अजूनही सावरलेलो नाही. हा दिवस दुसऱ्या कोणाच्याही कुटुंबावर येऊ नये ह्याच्यासाठीच आमची ही विनम्र विनंती आहे की आमच्या घरात झालं ही दुर्दैवी घटना, पण त्याची इन्क्वायरी होऊन हे परत असा ॲक्सिडेंट कोणाचाच होऊ नये. आपल्याला असं आठवत असेल सिंधियाजी, ते पण असेच प्लेन क्रॅशमध्ये गेले. त्यातली उत्तरं आता काय झालं. अहमदाबादला 200 लोक गेले. विजय रुपानीजी भारतीय जनता पक्षात असले तरी रुपानीजी आणि मी एकत्र खासदार राहिलेलो, अतिशय सुसंस्कृत माणूस. आता त्याच्यामध्ये रुपानीजींचा जेव्हा दुर्दैवी मृत्यू झाला त्या प्लेनमध्ये, त्याचा पुढे काय झालं अहमदाबाद क्रॅशचं? दादाच्याही केसमध्ये त्यातले पायलट आहे, ते त्याची मुलगी होती, ती जी स्टुअर्डेस म्हणा, ती एक यंग मुलगी आहे. तिच्या कुटुंबाचे पण प्रश्न आहेत ना. जसे दादाचे प्रश्न आम्हाला आहेत तसे बाकीचे जी 5 लोक होते विमानामध्ये, एअर होस्टेस होती, त्या एअर होस्टेसला न्याय द्यायचा नाही, त्या पायलटच्या कुटुंबाला न्याय द्यायचा नाही. कोण घेणार ही सगळी जबाबदारी? त्याच्यामुळे आमच्या महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा आहेत की त्यांनी ह्याच्यावर तातडीने काहीतरी. कसं आहे, वर्तमानपत्र आणि चॅनल्स आणि रोहित जे सातत्याने बोलतोय त्याच्यावर ॲक्शन का घेतली जात नाही? म्हणजे कारण काय हे होण्याचं? याची अनेक प्रश्नाची उत्तरं आहेत ना. काय झालं, कसं झालं, ह्याची उत्तरं सरकारने आपल्या सगळ्यांना द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे. नाही नाही, मागणीचा विषय नाही. ह्या दुर्दैवाने ह्या देशामध्ये भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची एक मोठी मोहीम सुरू झाली होती. गेल्या 12 वर्षामध्ये वॉशिंग मशीन तर चालू आहेच, पण सिलेक्टिव्हली एजन्सीजचा वापर, ज्याच्याबद्दल मी सातत्याने बोलत आलेले, हे आपल्याला सगळ्यांनाच दिसतं. आणि दुर्दैवी आहे की इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ करप्शन हे जे झालेलं आहे, हे एका कुठल्याही लोकशाहीसाठी आणि एका समाजासाठी हे अतिशय घातक आहे. आज त्यांना त्याच्यात खूप यश दिसत असेल, पण अनेक राज्यांमध्ये, बाहेरच्या देशांमध्ये आपण बघितलंय अशा गोष्टी जेव्हा झालेल्या आहेत, कधी ना कधी त्याचा उद्रेक झालेला आहे. तो दिवस पाहायची गरज नाही. जर तुम्ही शब्द दिलाय की तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत आणि महाराष्ट्र कराल, मग त्याच्यावर काय ॲक्शन? सगळंच पॉलिटिकल कंपल्शन्समध्ये चालत नाही ना. लोकांनी तुम्हाला मतदान केले ही देशाची सेवा आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. एजन्सीज वापरून लोकांचा भ्रष्टाचार तो वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यासाठी या सरकारला नाही अधिकार दिलेले. मला असं वाटतं 16, 17, 18ला 16, 17 आणि 18 तारखेला पार्लमेंटचं सेशन आहे. आमची विनंती राहील भारत सरकारला की हे सेशन तुम्ही घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, ह्याचा अजेंडा आमच्याकडे आलेला नाही. पण हे सेशन करत असताना मागच्या वेळेस जशी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली होती, आम्ही फार आग्रह केल्यानंतर भारत सरकारने, जेव्हा सिलेंडरच्या रांगा लागत होत्या, लोकांना सिलेंडर मिळत नव्हतं, कमर्शियल गॅस मिळत नव्हता, रेस्टॉरंट्स बंद होत होते, खानावळी बंद होत होत्या, मुलांच्या खायच्या अडचणी होत होत्या, ही सगळी प्रक्रिया जेव्हा वाढायला लागली तेव्हा उशिरा का होईना भारत सरकारने एक ऑल पार्टी मीटिंग घेतली. एक तर 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहे. ह्या देशाचं बजेट जेव्हा झालं तेव्हा युद्ध नव्हतं, त्याच्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकारचं बजेट, त्याच्यानंतर झालेल्या गेल्या ह्या काही दिवसातलं युद्ध, त्याच्यानंतर आता बदललेली जी इंटरनॅशनल राजकीय परिस्थिती आहे तीही बदललेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं ब्रीफिंग हे भारत सरकारने पार्लमेंटला आणि या देशाला दिलं पाहिजे आणि तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे, म्हणजे नक्की सरकारचं
फॉरेन अफेअर्सचं आंतरराष्ट्रीय आपलं काय चर्चा चालली आहे, आपला रोल काय, आपली पोझिशन काय, ह्या सगळ्याबद्दल चर्चा ही झालीच पाहिजे. आणि तुम्हाला आठवत असेल पेहलगामचा जेव्हा हल्ला झाला म्हणून ऑपरेशन सिंदूर झालं. त्या ऑपरेशन सिंदूर झाल्यावर पहिला माणूस या देशात जो म्हणाला की सरकारच्या बरोबर जेव्हा इंटरनॅशनल गोष्टी येतात आणि देशावर हल्ला होतो तेव्हा आम्ही देशाबरोबर आहोत, ही भूमिका पहिल्यांदा आदरणीय पवार साहेबांनी मांडली आणि तातडीने काँग्रेसनेही त्याला मोठी साथ दिली. त्यामुळे अशा वेळीस जेव्हा देश अडचणीत असू शकतो आणि इंटरनॅशनली, मी काय म्हणत नाही आपला देश अडचणीत आहे, पण ज्या गोष्टी आज जगामध्ये होत आहेत ह्याच्यात सरकारला बरोबर काम करण्याची तयारी ही काँग्रेस पक्षानेही दाखवली आहे. आमची आणि आदरणीय पवार साहेबांची ती भूमिकाच असते. त्यामुळे तातडीने 16 तारखेला एक ऑल पार्टी मीटिंग भारत सरकारने बोलवावी आणि सूचना ही इंडिया अलायन्सकडून पण घ्याव्या. कारण काय, हे भारताच्यासाठी आम्ही सूचना ज्या देऊ त्या आपल्या सगळ्यांसाठीच देऊ ना. मनीषा म्हैसकर ह्या अतिशय सक्षम आणि कर्तृत्ववान महिला आहेत. अनेक वर्ष महाराष्ट्र सरकारमध्ये मनीषाताईंनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जर असेल तर हे धक्कादायक आहे आणि याचा प्रश्नाचा मला असं वाटतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांची जे होते त्यांना आपण विचारलं पाहिजे की नक्की काय झालं. पण जे जर खरं असेल ते अतिशय धक्कादायक आहे. कारण का मनीषा म्हैसकर जी एक अतिशय कार्यक्षम आणि उत्तम ज्यांनी काम केलं प्रशासनात, अशा एक कर्तृत्ववान महिला आहे.